सगळ्यात पहिले भव्य अशा कॉलेजमध्ये सर्व सिनियर ज्युनियरच्या प्राध्यापकांचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी एका शेतकऱ्याला बोलण्याची संधी दिली की कॉलेजचे विद्यार्थी आपल्या पायातल्या चपलाला, अंगातल्या कपड्याला आणि शेतकरी या अवताराला हसणार तर नाही, पण त्या गेटपासून या स्टेजपर्यंत ज्या सगळ्या कॉलेज कुमारांनी इज्जत देऊन एका शेतकऱ्याला या ठिकाणी आणल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। यातच तुमच्या कॉलेजचे संस्कार दिसले आणि पुन्हा एकदा देशपांडे आणि सानप सरांचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी मला बोलण्याची संधी दिली। मित्रो, पुणे, मुंबई, लातूर, नांदेड आणि कोट्यासारख्या ठिकाणी मोठमोठाले क्लासेस आहे, परंतु आपल्या देशामध्ये आत्मबल वाढण्याचे कुठेच क्लासेस नाही। सगळ्यात महत्त्वाचे आहे म्हणजे संगत। तुमच्या आई वडिलांना कितीतरी तुमच्यात संस्कार भरले तरी तुमच्या आई वडिलाच्या संस्काराची फाईल संगतीच्या फाईलीखाली दबत असते आणि तुम्ही ज्यावेळेस काही तुमच्या हातून वाईट कृत्य घडतं त्यावेळेस तुमच्या आई वडिलाच्या संस्कारावर बोट येतं। म्हणून तुम्ही वारंवार तुमच्या आई वडिलाच्या संस्काराची फाईल संगतीच्या फाईलीवर ठेवली पाहिजे आणि संगतीची फाईल खाली दाबली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आत्मबल। कोट्यासारख्या ठिकाणी दर महिन्याला आत्महत्या घडतात, त्याचं कारण की आत्मबलाची कमी। मित्र, नेहमी विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्या पायातल्या बुटाला, अंगातल्या कपड्याला, डब्यातल्या मेनूला आणि आपल्या पुस्तकाच्या बॅगीला काही विद्यार्थी हसणार तर नाही, मला शाळेत शिक्षक मारणार तर नाही, काही बिघडेल अवलादी माझी रॅगिंग तर घेणार नाही। आणि सगळ्यात मोठी आत्मबलाची कमी म्हणजे की मी केलेला अभ्यास, मी केलेलं पाठांतर, मी केलेलं लर्न मला परीक्षेच्या टायमाला आठवणार तर नाही। हे 50% विद्यार्थ्यांना, ही प्रत्येक 50% विद्यार्थ्यात कमी जाणवते। आणि आत्मबल वाढवण्यासाठी सगळ्यात मोठा स्रोत जो आहे तो म्हणजे मेडिटेशन। प्रत्येक विद्यार्थ्यानं 1 तास व्यायाम आणि मेडिटेशन केलं पाहिजे। बरेच विद्यार्थी म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण मी सांगतो की तुम्ही 1 तास व्यायाम व मेडिटेशन केल्यानंतर तुमचा 10 घंटे होणारा अभ्यास 7 घंट्यात होतो। तुम्ही 1 महिना करून पहा, 10 घंट्याचा अभ्यास 7 घंटे झाल्यानंतर 1 तास म्हणजे तुमचे 3 तास वाचले। 1 तास तुमचा मेडिटेशन आणि व्यायामासाठी गेला, वाचले किती? 2 तास। 2 तास गुणिले 365 बरोबर 730 भागीला 12 केल्यानंतर त्याचं उत्तर 60 दिवस येतं। म्हणजे तुम्हाला 12 महिन्याऐवजी 14 महिने अभ्यासाला भेटले। 14 महिने म्हणजे तुम्हाला व्यायाम केल्यामुळे आणि मेडिटेशन केल्यामुळे 2 महिने शिल्लक अभ्यासाला भेटले। हे करून पहा। लक्षात आलं गणित? 10 घंट्याचा अभ्यास 7 घंट्यात, मग 1 घंटा गेला तुमचा प्राणायाम आणि व्यायामात, वाचले किती? 2। 365 गुणिला 2 बरोबर 730 भागीला 12 केल्याच्या नंतर 60 दिवस शिल्लक राहतात। आणि दुसरी गोष्ट, मला सुद्धा असं वाटायचं की अभ्यास केलेला 10वीत होतो मी, माझी लहानपणी सोयरीक झाली होती, म्हणजे गावातल्या गावातच सोयरीक झाली होती, पण सैराट सारखं काही प्रेम प्रकरण नव्हतं बरं का। सैराट नव्हतं। लहानपणी सोयरीक झाली आणि होणाऱ्या सासऱ्याला, आमच्या 1996 ला मी 10वी मध्ये होतो आणि होणाऱ्या आमच्या गावात 16 मुलं त्यावेळेस साली 10वी ला होती आणि होणाऱ्या सासऱ्याला वाटलं की आपले जवाईच बाजी मारणार म्हणून एक सायकल आपल्या गावात, जो मुलगा 10वीत पहिला आला, ज्याला 10वीत जास्त मार्क पडले, त्याला सायकल बक्षीस आमच्या सासऱ्याने ठेवली होती। सासऱ्याला वाटलं जवाईच बाजी मारणार, पण जवाई गाण्यात आणि भाषणात तरबेज होते। ते गाण्याच्या नादाला लागून इंग्रजी विषयात गेले।
इंग्रजी विषयात गेल्याच्या नंतर त्या काळात आमच्या घरी संडास बाथरूम नव्हतं खेड्यात. मग जवळ सकाळी उठायचे, माणसं उठायचे, आत संडासून यायचे, अंगावर घेऊन झोपायचे. माझ्या वडिलाच्या लक्षात आलं की आपला मुलगा डिप्रेशन मध्ये चालला. आणि मग माझ्या वडिलांनं माझ्या हातात दोन, उजव्या हातात एक मंत्र दिला आणि डाव्या हातात. उजव्या हातात जो मंत्र दिला तो म्हणजे गीता. आत्मबल वाढण्याचं सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे गीता. ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पत्रकारांनी गांधीजीला विचारलं की तुम्ही कशाच्या भरोश्यावर स्वातंत्र्य मिळवलं, त्यावेळेस गांधीजी म्हणाले, मला ज्यावेळेस स्वातंत्र्याविषयी निगेटिव्ह विचार यायचे त्यावेळेस मी साबरमती आश्रमात जाऊन गीता मातेचं भरपूर दूध प्राशन करायचो आणि मग नंतर जोमाने इंग्रजांशी लढायचो. माझ्यात शक्ती यायची. मी 10वी झालेल्या वर्षात, 10वी नापास झालेल्या वर्षात 7 वेळेस गीता वाचली. आणि दुसरं डाव्या हातात जो मंत्र दिला होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि शंभूराजाचं चरित्र. मित्रों, गीता teaches how to live as well as Bhagavad teaches how to die. Likewise, Chhatrapati Shivaji Maharaj character shows us how to live and Sambhaji Maharaj character shows us how to die for the truth. ज्याप्रमाणे गीता सांगते जगाव कसं, भागवत सांगते मरावं कसं, त्याचप्रमाणे माझ्या शिवबाचं चरित्र सांगतं या कलियुगात जगावं कसं, आणि शंभूराजाचं चरित्र सांगतं स्वराज्यासाठी सत्यासाठी मरावं कसं. म्हणून तुम्हाला गीतेबरोबरच भागवताबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांचं चरित्र वाचणं आवश्यक आहे. गीता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शंभू महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर मी 11वीत 98% घेऊन पास झालो होतो. इतकं माझं आत्मबल वाढलं होतं. आणि काही विद्यार्थ्यांना वाटतं की फेल झाल्यावर मी अपमानित झालो, पण फक्त माणूस मेल्यानंतरच फेल होतो. जिवंत असल्याशिवाय फेल होऊ शकत नाही. जिवंत असल्यावर फेल होऊ शकत नाही. माणूस फेल होतो फक्त मेल्यावर. फेलचा दुसरा अर्थ आहे अनुभव. तुम्ही फेल झाले म्हणजे तुम्हाला अनुभव आला. म्हणून अजिबात निगेटिव्ह विचारात तुम्ही जायचं नसतं. आणि अधिकारी बनल्यापेक्षा माणूस बना. अधिकारी बनवणं, सुंदर मुलीसोबत लग्न करणे, तिला शहरात नेणे आणि मायबापाला विसरून जाणे आणि सासऱ्याला पॅकेज देणे हे केल्यापेक्षा तुम्ही गावात राहून शेती केली, व्यवसाय केले आणि आई वडिलाला सांभाळलं आणि चांगला माणूस बनले, हे केव्हाही मोठं आहे आणि कधीही श्रेष्ठ आहे. म्हणून अधिकारी बनल्यापेक्षा माणूस बना. पूर्वी अधिकारी कॉप्या करून पास व्हायचे आणि पैसे भरून नोकरी लागायचे. एकदा असेच एक अधिकारी शाळा तपासायला आले. शाळा तपासायला येणार होते म्हणून सर्व शिक्षकांनी ग्राउंड स्वच्छ केलं, शाळेची डागडुगी केली, सगळ्या विद्यार्थ्यांना कपडे घालून, चांगले कपडे घालून यायचं सांगितलं, व्यवस्थित यायचं सांगितलं, शुटाबुटात यायचं सांगितलं. पण एक नाम्या नावाचा बंड विद्यार्थी होता. ते मुन्नाभाई मध्ये जसे संजय दत्तनं रोल केला ना तसा नाम्या होता बंड. नाम्याच्या घरी जाऊन सांगितलं की तू शाळेत काही येऊ नको. नाम्याच्या आई वडिलांना सांगितलं की नाम्याला आजच्या दिवस शाळेत येऊ देऊ नका, कारण शिक्षण अधिकाऱ्या देखता काहीतरी नाम्या पराक्रम गाजवल म्हणून सगळ्या शिक्षकाला भीती होती. पण नाम्यानं ओळखलं की दाल में कुछ काला आहे. नाम्यानं मुन्नाभाई MBBS बऱ्याच वेळेस पाहिलेला होता. संजय दत्त सारखाच गॅट होता आणि रोज एक सनी देओलचा पिक्चर पाहायचा. नाम्या म्हणे दाल में कुछ काला आहे म्हणे, आज मी शाळेत जाणारच. सगळ्या विद्यार्थ्या ज्या दिवशी शिक्षणाधिकारी येणार होते त्या दिवशी नाम्या सगळ्यात आधी शाळेत येऊन बसला.
नाम्या शाळेत आल्यानंतर सगळे विद्यार्थी शाळेत गेले, सगळे शिक्षक नाम्याजवळ गेले. नाम्याजवळ गेल्यानंतर त्याला समजून सांगितलं की नामदेवराव, तुम्ही अधिकाऱ्यांना काहीही बोलू नका, ही आमची सर्वांची विनंती आहे. मग हुशार विद्यार्थ्याला समोर बसवलं. प्रेयर झाल्यानंतर अधिकारी आले, हुशार विद्यार्थ्याला समोर बसवलं, नाम्याला मागं बसवलं आणि शिक्षणाधिकाऱ्याचं भाषण सुरू झालं. शिक्षणाधिकारी म्हणत, माझं वय एका आंब्याच्या झाडाला 4 आंबे तर माझं वय किती? एका आंब्याच्या झाडाला 4 आंबे तर माझं वय किती? सगळे शिक्षक अचंबित पडले. हुशार विद्यार्थी सुद्धा बुचकळून गेले की यायचं उत्तर द्यावं काय. पुन्हा शिक्षणाधिकारी गरजले की एका आंब्याच्या झाडाला 4 आंबे तर माझं वय किती? नामदेवरावने केला भाऊ हातवर. सगळे शिक्षक पळाले. नामदेवरावचा उजवा हात खाली केला, नामदेवरावनं डावा हात वर केला. सगळ्या मॅडम पळाल्या आणि मग सगळ्या मॅडम पळाल्या आणि डावा हात नामदेवरावचा खाली दाबला. नामदेवरावनं आदल्या दिवशी सनी देओलचा घातक पाहिला होता. नामदेवराव म्हणत, ह्याच्या खातिया, आणि सगळे शिक्षक आणि शिक्षिका एकमेकाच्या अंगावर सगळे फेकून दिले. आणि मग नामदेवराव शिक्षणाधिकाऱ्याला म्हणत, सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नामदेवराव सांगतो. हा नाम्या हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. अधिकारी शिक्षकाला म्हणाले की अरे व्हेरी गुड, फार हुशार मुलगा दिसतो आणि तो बऱ्याच वेळेचा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, त्याला उत्तर देऊ द्या. नामदेवराव म्हणत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुमच्या प्रश्न आहे की एका आंब्याच्या झाडाला 4 आंबे तर माझं वय किती? त्याचं तुमचं उत्तर आहे, तुमचं वय आहे 58 वर्ष. व्हेरी गुड. कसं काय ओळखलं? माझं 58 वर्ष वय आहे आणि मी 3 महिन्यांनी रिटायर होतो. अगदी बरोबर, पण तू ओळखलं कसं? म्हणे ते असं की आमच्या गल्लीत एक पागल राहत, त्याचं वय 29 वर्ष, हे मी अंदाज लावला तुमचं वय 58 वर्ष असलं पाहिजे. कारण ते हातमॅड आहे आणि तुम्ही फुलमॅड आहे. असं काही असतं की जे बंड विद्यार्थी असतात त्यांचं आत्मबल वाढलेलं असतं, ते कशाचीच पर्वा करत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे मुलीवर प्रेम अजिबात करू नका. प्रेम करणं, प्रेमाच्या भानगडीत पडूच नका. सुंदर मुलीला डोक्याचा भाग कमी असतो. सुंदर दिसणाऱ्या मुलीला बुद्धी कमी असते, म्हणून ती पराक्रमी मुलाला सोडून झिपऱ्या मुलाच्या प्रेमात पडते. मुलीनं प्रेम करायचं झालं तर पराक्रमी मुलासोबत, हुशार मुलासोबत, संस्कारी मुलासोबत केलं पाहिजे. आणि प्रेम करणारी मुलगी सगळ्यात पहिले धोका देते ती म्हणजे आई वडिलाला. प्रत्येक मुलीचे आई वडील सांगतात की आमचं नाक खाली करू नको, आमची मान खाली करू नको, तू खाली पाहून चाल तर ही आमची मान वर राहील. हे प्रत्येक मुलीचे आई वडील घरातून निघल्यावर सांगत असतात. पण जी मुलगी प्रेम करती ती सगळ्यात पहिले कोणाला धोका देती? आपल्या आई वडिलाला. आणि मग तुमचं काय? पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो की एका शेतकऱ्याला मान देऊन तुम्ही कॉलेज कुमारांनी प्रतिसाद दिला. कारण शेतकऱ्याची विद्यात कोणत्याही मार्केटमध्ये नाही, कोणत्याही कार्यालयात नाही. आमचे सोयरे धायरे आमच्या मातीच्या घराला, आमच्या पाहुणचाराला हसतात. आणि मुली तर म्हणतात की शेतकरी नवरा नको ग बाई. तुमच्या कॉलेजमधल्या सुद्धा मुली म्हणत असतील की शेतकरी नवरा नको ग बाई. कारण यापुढे शेतकऱ्याचे लग्न सुद्धा होतात का नाही मी तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा ज्या विद्यार्थ्याचं आत्मबल कमी, त्यांच्यासाठी मी एक गाणं लिहिलं होतं, ऍडजस्टमेंट जिंदगी का नाम है. कारण
गाणं ते रिलीज होणार आहे, परंतु त्याची एक लाईन एक कडवं मी या ठिकाणी गाऊन दाखवतो. एडजस्टमेंट जिंदगी का नाम है, एडजस्टमेंट जिंदगी का नाम है. सर्विस ना मिले तो क्यों नर्वस होने का, प्यार अगर न पाया तो क्यों सुसाइड करने का. सर्विस ना मिले तो क्यों नर्वस होने का, प्यार अगर न पाया तो क्यों सुसाइड करने का. हर वर्क में सर्विस तो है, प्यार पाके फिर शादी तो है, और शादी के बाद सारा गंदा काम है. एडजस्टमेंट जिंदगी का नाम है, एडजस्टमेंट जिंदगी का नाम है, एडजस्टमेंट जिंदगी का नाम है, एडजस्टमेंट जिंदगी का नाम है. धन्यवाद. थैंक यू.